फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरनं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। अंबादास दानवे यांनी माजी खासदार रणजित निंबाळकरांचं नाव डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये घेतल्यामुळे आता खळबळ उडवून दिली आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फलटणमध्ये जाऊन निंबाळकरांचं नाव घेऊन त्यांना गोवण्याचा प्रयत्न होतोय असं सांगून राजकारण थांबवण्याचं आवाहन केलेलं आहे। पाहूयात। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी माजी खासदार रणजित निंबाळकर यांचं नाव अंबादास दानवेंनी घेऊन खळबळ उडवली। निंबाळकरांनी महिला डॉक्टरला फोन केल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी दानवेंनी केली। मात्र दानवेंचे आरोप निंबाळकरांनी फेटाळलेत। राजेंद्र शिंदे आणि नागटिळक कोण आहे? माझ्या माहितीप्रमाणे इथले जे स्थानिक माजी खासदार आहे यांचे हे पीए आहे, सुय सहाय्यक आहे। यांनीच माझे खासदारांशी बोलणं करून दिलं आणि एका अर्थाने या सगळ्या डॉक्टरांवर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणलेला आहे आणि त्यांनी या सगळ्या दबावातूनच त्यांची मेंटॅलिटी इथं विशद केलेली। या पत्राच्या माध्यमातून पोलीस कसे वागत होते, राजकीय पक्षाचे नेते कसे वागत होते आणि त्याच्यामुळं कंटाळून त्यांनी मला वाटतं स्वतःचा जीव गमावलेला आहे। तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा या पीएनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी। ज्या महिलेने आत्महत्या केली त्या बिचारीने स्वतःच्या हातावर लिहून ठेवलेलं आहे की कोणामुळे आत्महत्या करते आणि आत्महत्येच्या संदर्भात जबाबदार व्यक्तींची नावं किंवा व्हॉट्सअप मीडिया हे सगळं सोशल मीडिया तिच्या फोनमध्ये असणारे पोलीस तपासामध्ये। मलाच तुम्हाला उलटा प्रश्न विचारता, अंबादास दानवे कोणत्या आधारे म्हणतात की याच्याशी माझा संबंध आहे? काय कोणत्या आधारे तुम्ही बघितलं? दुसरीकडे फलटण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र यावर भाष्य करत रणजित निंबाळकरांची पाठराखण केली। थोडा जरी संशय आला असता तर फलटणचा कार्यक्रम रद्द केला असता असं फडणवीस म्हणाले। आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। डॉक्टर महिलेच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून त्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं फडणवीस म्हणाले। आमची एक लहान बहीण यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला। त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं। पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली। त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय आम्ही घेतला। महिला डॉक्टरची आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला। धनंजय मुंडेंनी फलटणमध्ये जाऊन आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। पोलिसांच्या आणि तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अतिशय त्रासाला कंटाळून हा प्रकार घडलेला आहे। आजही या क्षणाला या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती हे मानायला तयार नाही आत्महत्या केली। कारण 2 दिवस अगोदर आपल्या लहान भावाला फोनवरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, पीजी साठी ते पुढे लागणार आहे। 2 दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पीजी करायची आहे, ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महिला आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची घोषणा केली आहे। त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे। त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल। प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रोज नवनवी खुलासे होत आहेत। आत्महत्येपूर्वी हातावर नाव लिहिलेल्या पोलीस गोपाल बदने आणि घर मालक प्रशांत बनकर अटकेत आहेत।
त्यांच्या चौकशीतूनच आत्महत्येच्या रहस्यावरून पडदा उठण्याची शक्यता आहे. तुषार तपासे, झी 24 तास, सातारा.